संपूर्ण राज्यभरातनच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध होतोय आणि आज पैठणमध्ये तर मोर्चा सुद्धा निघालाय। याच मोर्चातनं आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, आत्ताच आपण काही क्षणापूर्वी देशमुख कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण ऐकली आजच्या मोर्चामध्ये, आणखी काय या मोर्चाबद्दल माहिती द्याल? निश्चितपणे मोर्चाला सुरुवात झालेली आहे। देशमुख कुटुंब सुद्धा आता इथं पोहोचलेलं आपण बघतो, सगळ्या मीडियाने त्यांना गराडा घातलेला आहे। मोर्चाची सुरुवात होते। मोर्चामध्ये संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांचे फोटो घेऊन मोर्चेकरी सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असेल किंवा संविधानाची प्रतिकृती घेऊन सुद्धा या ठिकाणी जे आहेत लोक सामील झालेले आहेत। आपण बघतोय मयत संतोष अण्णा यांचे बंधू धनंजय, त्यांची मुलगी, त्यांचा छोटा मुलगा, त्यांची बहीण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणखी थोड्या वेळातच मनोज जरांगे पाटील सुद्धा या मोर्चाला सहभागी होतील। बऱ्यापैकी गर्दी आणि विशेष म्हणजे या मोर्चामध्ये दलित, मुस्लिम, मराठा मोठी संख्या दिसते। इतर जाती धर्माचे लोक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेत। प्रत्येकाने आपल्या दंडाला काळी पट्टी बांधलेली आहे आणि घोषणा आहेत। एकंदरीतच न्यायासाठीच्या घोषणा आहेत आणि लोकांच्या मनामध्ये संताप आहे, आक्रोश आहे। कारण याआधी सुद्धा मी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला। सगळ्यांना वाटतंय की परभणी आणि बीडच्या दोन्ही प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे, न्याय अजून मिळालेला नाहीये। त्यामुळं बघतोय आपण की मराठा आणि सर्व जाती धर्माचे मोर्चे सुरू झालेले। सुरुवातीला बीडला मोर्चा झाला, त्यानंतर परभणी, पुणे झाला आणि आज पैठणमध्ये मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये बऱ्यापैकी जी आहे गर्दी सुद्धा सहभागी झालेली आहे। या ठिकाणी केदारी सहभागी। दादा, काय म्हणाल? या मोर्चाचं थोडं वेगळेपण मला दिसतंय। सोमनाथ सूर्यवंशी, संतोष अण्णा, संविधानाची प्रतिकृती, बाबासाहेबांचा, सगळ्यांनी एक होणं फार गरजेचं आहे। आज बहुजनांचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये धोक्यात आहे। एक झालो नाही तर हे अस्तित्व मिटल्याशिवाय राहणार नाही। एकीकडे संविधानाला टार्गेट केलं जातंय। सोमनाथ सूर्यवंशीचा हत्याकांड झाला, आरोपी अटक नाहीत आणि यात महिना झालं तरी संतोष देशमुखचे संपूर्ण आरोपी अटक नाहीत, मोका लागत नाही। 302 मध्ये मास्टर माइंड अटक होत नाही। तर हे कुठंतरी भिजत गोंगडं ठेवलं जातंय न्यायापासून आणि या उलट याच्यामध्ये प्रतिमोर्चाचं ढोंग आणलं जातंय। मी तोच प्रश्न होता, ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरायला लागले, हे प्रकरण वेगळ्या वळणावर जाईल? 100% वळण देण्याचा एक षडयंत्र आहे आणि वळण देऊन या ठिकाणी दंगली घडवण्याचा सुद्धा प्रकार केला जातोय। मास्टर माइंडला वाचवण्याचा हा प्रकार आहे आणि मास्टर माइंडने दिलेल्या सुपारीच्या बळावरती निघालेले हे मोर्चे। निश्चितपणे, परंतु कुटुंबाशी मी बोललो, त्या कुटुंबाच्या मनात अजून सुद्धा भीती आहे। पोलीस यंत्रणा ज्या आहेत आपल्याला अजून सक्षम नाहीत की सुरक्षित वातावरण देऊ शकलेले नाही। त्यांना न्यायच मिळत नाही ना। सगळे आरोपी अटक होत नाहीत, मोक्याचा कारवाई होत नाही, फाशीच्या शिक्षेचं काही दिसत नाही, फास्ट ट्रॅक कोर्ट लागत नाही। त्याच्यामुळे त्यांची भयभीतता संपलेली नाही आणि मुख्यमंत्री त्यांना बंगल्यावर बोलवतात, त्यांच्या घरी येऊ शकत नाहीत। हे दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळे कुटुंबाला सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे, ही सुद्धा आमची भूमिका आहे। काय म्हणाल? शेवटी हे मोर्चे 3-4च मोर्चामध्ये एवढा समाज आक्रोशित आहे। न्याय लवकर मिळाला तर देशभर हे लोन राहील, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतील न्यायासाठी। त्याच्यात बौद्ध आहेत, मराठा आहेत, ओबीसी आहेत, बहुजन आहेत, कारण हत्याच तेवढी क्रूर झाली। मुस्लिम सुद्धा आहेत आणि हा खरा मोर्चा आहे न्यायासाठी। बाकी निघणारे मोर्चे हे पेड मोर्चे आहेत आणि सुपारी घेऊन निघणारे मोर्चे आहेत। त्याच्यामुळे जास्त अंत बघू नये, तात्काळ न्याय द्यावा, अन्यथा या मोर्चाचा पुढे चालून उद्रेक झाल्याशिवाय राहणार। निश्चितपणे आपण बघितलं की या ठिकाणी मनोजदादा जरांगे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण बरीच गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि आपण मनोजदादा जरांगे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। दादा, या मोर्चामध्ये थोडं वेगळेपण दिसतंय। संविधान लोकांच्या हातात आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत, सोमवंशी, सूर्यवंशी यांचे फोटो आहेत, मनोज अण्णाचे फोटो आहेत। आता लोक एक व्हायला लागले जातपात। शेवटी संविधानावर आणि कायद्यावरच विश्वास आहे लोकांना।
जर हे राज्यात विचित्र जर तयार व्हायला लागलं, आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्याऐवजी तुम्ही जर आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला लागला, किती हा नीचपणाचा कळस. एक माणुसकी तुम्हाला जिवंत ठेवायचं नाही. परभणीचं मॅटर एवढं मोठं झालं, त्या बाजूने तुम्हाला माणुसकी जिवंत ठेवायचं नाही. आरोपीला वाचवायला लागला, तुम्ही नेत्याला वाचवायला लागला, त्याच्यात जात शोधायला लागलात, त्याच्यात काय काय अनेक प्रकार आणायला लागला. हे तुम्हाला नाही शोभत, हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही राज्याला एक वेगळी दिशा द्यायला लागला. तुम्ही तुमच्या लक्षात आहे ना की तुम्ही काय करायला लागला, काय करायला लागलात हे तुमच्या लक्षात आहे ना. तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला लागलात, तुम्ही आरोपीसाठी मोर्चे काढायला लागलात. तुम्हीची माणुसकी जिवंत पाहिजे होती. तुम्ही सरळ म्हणायला पाहिजे होतं, आरोपी कुठलाही असू दे त्याला फाशी व्हायला पाहिजे, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही संबंध नाही म्हणता, सोशल मीडिया चालवता, मीडियात बोलता, रास्ता रोको करता, मोर्चे काढता, काय पण लावलंय तुम्ही. हे राज्याला नाही पचनी पडू शकत, कोणत्या जातीला नाही पचनी पडू शकत. मी कुटुंबाशी बोललो, कुटुंब अजूनही भयभीत आहे, दडपणाखाली आहे असं त्यांचं म्हणणं. कुटुंबाशी बोललो ते अजूनही दडपणाखाली आहेत, भीतीच्या छायाखाली आहेत. सुरक्षा यंत्रणा त्यांना अजून विश्वास देऊ शकलेला नाही. आता मंत्री तसा वागा लागला सरकारमधला, कुटुंब दडपणे खाली नाही तर असं काम. त्याचे लोक, त्या धनंजय मुंडेचे लोक सरळ सरळ धमक्या द्यायला लागले त्या धनंजय देशमुखला. तरी तुम्ही त्याचीच पाठराखण करता, तरी तुम्ही आरोपीच्या बाजूनं बोलताय. तुम्ही बोलायला पाहिजे होतं संतोष भैयाच्या बाजूने. माणुसकी तुम्ही तिथं दाखवणं आवश्यक होतं. तुम्ही तिथं माणुसकी दाखवायचं सोडून दिलं आणि तुम्ही आरोपीची पाठराखण करताय. तुम्हाला काय त्याच्यात म्हणजे मर्दानगी वाटायला लागली. आरोपीची पाठराखण करून, पाठबळ देऊन, त्यांच्यासाठी मोर्चे काढून, खोटे नाटकं करायला लागले. 1 महिन्यानंतर श्रद्धांजली संतोष भाईला तुम्ही वायाला काय लागले. सगळे आरोपी अटक झाल्यावरच तुम्ही काय बोलायला लागले आता संतोष भाईच्या बाजूने. महिनाभर झोपले होते का? म्हणजे हे नाटक त्यांच्या समाजाला सुद्धा सहन होत नाही ना. ओबीसी समाजाला हे सहन होणार नाही. हे चाललेला डुप्लिकेटपणा आणि कुठल्याच वर्गाला नाही, कोणत्या जाती धर्माला हे सहन होणार नाही. कारण तुम्ही खोलात चाललात. आणखीन बघा विचार करून, धनंजय मुंडे आणखीन खोलात चाललाय. तोच माझा प्रश्न होता. मोर्चाला प्रतिमोर्चे प्रकरण मूळचं कुठेतरी बाजूला राहील अशी भीती वाटते, कारण मोर्चे प्रतिमोर्चे वातावरण खराब होईल आणि मूळ मुद्दा जो न्यायाचा आहे तो पाठीमागे. धनंजय मुंडेने हे चूक करूच नाही. मी त्याचं नाव 25-26 दिवस घेतलं सुद्धा नव्हतं. त्यांनी ही चूक करू नये. ही जर रूढ पडली प्रतिमोर्चाची तर तुमचं सुद्धा कुणी ना कुणीतरी मरत असतं. त्यावेळेला मराठ्यांनी पण असंच वागायचं का? मग प्रतिमोर्चेच काढायचे का? ही रूढ तुम्हाला नवीन पाडायची का? एवढा मोठा मंत्री, त्याला शोधलं पाहिजे आपण काय करतोय, काय करून घेतोय. तो करून घेतोय आणि हे त्याच्यासाठी चांगलं नाही. त्याचा पाय खोलात चाललाय. पोरासारखं, पोरगळ बारगळासारखं, बालिशपणासारखं त्याने वागायला नाही पाहिजे. पण तो वागतोय. रस्ता रोको करून घ्यायला लावा लागला, कुठं लोकांना मोर्चे काढायला लावा लागला, काही ओबीसीच्या काही म्हणतो आम्ही, ठराविक काही जणांना बोलायला लावा लागला. म्हणजे तुम्ही माणुसकी जिवंत ठेवायला तयार नाहीत आणि विनाकारण जातीकडे नेता. हा विषय जातीचा काय संबंध याच्यात? लक्ष्मण नाके काल मोर्चा तिथे घेतला. मोर्चामध्ये तुमच्या वजनावरती बोलले 35 किलोचा आहे आणि मला घरात घुसून मारायची भाषा करतो. त्याला नाही रे बाबा, त्याला विरोधक मानलं नाहीत आम्ही कधी, त्यांच्या कोणत्या नेत्याला मानलं नाही, मानणार नाही. ज्या दिवशी मानू ना त्या दिवशी बघू. 1 महिना पूर्ण झालाय, अजून एक आरोपी अटक नाही. तपासात समाधानी आज असण्याचं काही कारणच नाही ना. तपास पोलीस बांधव करतायत, सरकारही करताय, त्यांचे आरोपी पकडले सुद्धा, हे पण खरं आहे. परंतु जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही तोपर्यंत समाधान कसं? एक राग आहे, रोष आहे, समाजामध्ये ते चुकीचं आहे त्यांचं. हे धनंजय मुंडेचं चुकीचं आहे. धनंजय मुंडे खोलात चाललाय, आणखीन खोलात चाललाय. धनंजय मुंडे चुकीचं काम. हो, धनंजय मुंडे करून घेतोय कारण त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे. मोर्चे काढायला लावणं, काही ओबीसीच्या ठराविक नेत्यांना बोलायला लावणं. अरे एवढी मोठी घटना झाली, एवढी क्रूर हत्या झाली, तू पाहिजे होता. तू सरकारचा मंत्री आहे, समजून घ्यायला पाहिजे. आपण सरकारमध्ये
आपल्याकडे जबाबदारी आहे राज्याची. आपण मोर्चे काढून घेणं, आरोपीचं समर्थन करणं. अरे ही पहिली वेळ आहे. कोणत्या दिशेला न्यायचं धनंजय मुंडेला नेमकं? त्याच्या जातीचा काय संबंध? कशाला मोर्चे काढायला लावतो? जरा संतोष जिल्ह्यात गुन्हे दाखल होत आहेत. माझ्यावर हजारो झाले तर मी गरिबाच्या न्यायासाठी हटणार नाहीये. हजारो होऊ दे, हजारो मी हटणार आहे. चुकीचं करतच नाही. काय संतोष देशमुखांना न्याय मागायचा नाही? धनंजय देशमुखांना धमक्या दिल्यावर मी त्या बाजूला बोलायचं नाही? त्याला न्याय द्या म्हणायचं नाही? मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्या म्हणायचं नाही? मी न्याय नाही मागायचा? मी जातीवाद करतोय कुठं? गुंडाला बोलायचं नाही? गुंडाने चूक केल्यावर धनंजय देशमुखाला तर मनोज जरांगे पाटील पैठणमधल्या मोर्चात सहभागी झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.